हे आहे ठोकशाही न्यूज 24, जिथे आवाज दाबला जात नाही, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे. हरेगाव फाटा ओव्हरब्रिजवरील अपघात रोखण्यासाठी भारतीय लहुजी सेनेचे श्रीरामपूरमध्ये उपोषण. भारतीय लहुजी सेना यांच्या वतीने आज दिनांक 2 फेब्रुवारी 2026 रोजी श्रीरामपूर येथील महात्मा गांधी पुतळ्यासमोर उपोषण करण्यात आले. श्रीरामपूर नेवासा रोडवरील हरेगाव फाटा येथील ओव्हरब्रिजवरील धोकादायक वळणामुळे वारंवार होणारे अपघात रोखण्यासाठी तात्काळ उपाययोजना कराव्यात, या मागणीसाठी हे उपोषण करण्यात आले. या उपोषणाचे नेतृत्व भारतीय लहुजी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब बागुल तसेच राष्ट्रीय सचिव हनीफभाई पठाण यांनी केले. भारतीय लहुजी सेनेतर्फे हे उपोषण आजपासून सुरू करण्यात आले आहे. उपोषणकर्त्यांच्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत. ओव्हरब्रिजवरील धोकादायक वळणाचे तांत्रिक सर्वेक्षण करण्यात यावे. आवश्यक त्या ठिकाणी क्रॅश बॅरियर, रिफ्लेक्टर व साईडवॉल उभारण्यात याव्यात. तसेच मोठे व स्पष्ट सूचना फलक, वेग मर्यादा दर्शविणारे बोर्ड बसवण्यात यावेत. रात्रीच्या वेळी अपघात टाळण्यासाठी स्पीड लाईट व हाय मास्ट लाईट लावण्यात यावेत. अपघात रोखण्यासाठी स्पीड ब्रेकर व रंबल स्ट्रिप्स बसवण्यात याव्यात. भविष्यात कोणतीही जीवितहानी होऊ नये यासाठी कायमस्वरूपी संरचनात्मक सुधारणा करण्यात याव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली. ठोकशाही न्यूज 24 साठी उपसंपादिका आशाताई खैरनार. मी बाळासाहेब बागुल, भारतीय लहुजी सेना राष्ट्रीय अध्यक्ष. आज आम्ही श्रीरामपूर येथील गांधी पुतळा या ठिकाणी आमरण उपोषण सुरू केलंय. सकाळी 11 वाजल्यापासून आमची जी मागणी आहे की श्रीरामपूर व रेल्वे उड्डाणपूल या ठिकाणी या आठवड्यामध्ये रोज एक ऍक्सिडेंट होतो, त्याच्यामध्ये रोज एक जण मरतो. अशा पद्धतीने आम्ही या ठिकाणी श्रीरामपूर येथील या माहिती अधिकारामध्ये या वर्षामध्ये किती लोक मेले याचा पुरावा देखील आणलेला. वर्ष याच्यामध्ये हे बघा 131 लोक मरण पावले आहेत. त्याच्यानंतर 258 लोक जखमी आहेत. अशा पद्धतीने या श्रीरामपूरमध्ये त्या उड्डाणपुलावरील मूर्तीचा पूल बनलेला आहे. म्हणून त्या ठिकाणी शासनाने या आमदारांनी खासदारांनी लक्ष घालावं आणि त्या पुलाचं तात्काळ दुहेरीकरण करावं किंवा तिथे फलक लावावे किंवा तिथे स्पीड ब्रेकर बसावे, जेणेकरून ऍक्सिडेंट थांबतील असा काहीतरी ठोस पुरावा या शासनाने घेतला पाहिजे, निर्णय घेतला पाहिजे. त्या ठिकाणी काम केलं पाहिजे. कारण जी आम्ही जी मागणी या ठिकाणी घेऊन बसलो ते आमच्या स्वतः करता नाही, या जनतेचा विषय. आणि म्हणून अजून किती लोकांचे त्या ठिकाणी जीव घेणारे शासन का लक्ष देत नाही. म्हणून या ठिकाणी शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आमचं उपोषण चालू आहे. शासनाने लक्ष घालावा एवढीच मी या ठिकाणी विनंती करतो. थांबतो. मी हनीफभाई पठाण, भारतीय राष्ट्र सचिव. श्रीरामपूर मध्ये एक उल्लंघपूर म्हणून आहे हरेगाव रोडला, त्या ठिकाणी 1 वर्षापासून अनेक लोकांनी अनेक संघटनांनी त्यांना निवेदन दिलेलं आहे. या ठिकाणी खूप अपघात होता. आतापर्यंत त्या ठिकाणी 128 ऍक्सिडेंट झाले. त्याच्यामध्ये 50 लोक आता मृत्यू झालेले आणि त्याच्यातून 100 म्हणजे खालचे उरलेले म्हणजे 70 लोक दवाखान्यामध्ये काही फ्रॅक्चर झालेले. काल सुद्धा ऍक्सिडेंट झाला, परवा सुद्धा ऍक्सिडेंट झाला. माझं म्हणणं आहे नगरपालिका म्हणते आमच्याकडे नाहीये, तिकडचे घरं म्हणते आमच्याकडे नाहीये. माझं म्हणणं श्रीरामपूर जो तालुका आहे भारताच्या बाहेरचं नाही. मग तुम्ही काय महाराष्ट्राची सुपारी घेतलेली का लोकांची? आज तात्काळ मध्ये जे रोडचं तिथं पुढचं काम नाही झालं तर या ठिकाणी आम्ही उपोषण सोडणार नाही. आणि ह्याचे जो आटो ऑफिस असू, इथले काय पीआय असू, इथले काय कलेक्टर तहसीलदार असू, याचे काय अपघात होईल आमचं म्हणणं आहे. मग हे गुन्हे यांच्या जागा व्हायला पाहिजे. कारण हे शासकीय अधिकारी इथले आमचे आमदार खासदार हे सगळे झोपलेले. तर फक्त सगळं झोपायचं सूर घेतलेलं आहे. आणि हे जो आज लोक ज्याच्या घरामध्ये जाऊन विचारून घ्या, ज्याचे घरचे लोक मेलेले त्यांना काय वाटतो. मी म्हणून तो संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय. हम सब एक है.